तमास वेडे रामकाका. आमच्या ह्या लिंबोण्या काकानंतर आमचे शेवटचे सावत्र काका म्हणजे रामकाका. आता हे आमच्या मोठ्या दौलती काकांसारखे रागीट नव्हते, तसेच लिंबोण्या काकांसारखे भूताखेतांवर विश्वास ठेवणारेही नव्हते. त्यांना फक्त एकाच गोष्टीचं भयंकर वेड होतं आणि ते म्हणजे तमाशाचं. तसे हे काका फार विक्षिप्त स्वभावाचे. ते कोणाच्या आध्यात मध्यात नसत. आपलं काम बरं आणि आपला तमाशा बरा अशा वृत्तीचे ते होते. हे रामकाका दिसायला मात्र गोरे पान, ओठांवर लहान मिशी असलेले देखणे होते. ते इतर शेतकऱ्यांप्रमाणेच आपल्या जमिनीत राबून आपल्या कष्टाची भाकर खात आणि फावल्या वेळेत तमाशाला जात. म्हणजे आता तुम्हाला मी हे सर्व सविस्तर सांगते. आमच्या सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा इथे तमाशाचे फड उभे राहत तेव्हा दूर दूरहून ते पाहण्यासाठी रांगड्या शेतकऱ्यांची तिथे गर्दी होत असे. असा एखादा तमाशाचा फड उभा राहिला की हे तमास वेडे काका आपल्या शेतीचा सर्व कारभार दौलती दादा आणि लिंबोण्या दादावर टाकून 8-8 दिवस तमाशा होणाऱ्या गावी मुक्काम ठोकून राहत असत. आणि नंतर वाड्यात आल्यानंतर आपल्या दोन्ही दाद्यांचं ओरडणं, रागवणं गप्प राहून ऐकत. आपली वहिनी पार्वती किंवा रमा वहिनींच्या चुलीकडे बसून भाकरी खात आणि हलकेच आपल्या वहिनींना ते म्हणत की वहिनी, यापुढे मी तमाशा बघायला जाणार नाही. पण पुन्हा कुठे तमाशाचा फड उभा राहिला की लगेच 8-15 दिवस गायब होत असत. या तमाशाच्या वेडामुळेच त्यांनी आजपर्यंत लग्न केलेलं नव्हतं आणि ते जेव्हा केलं तेव्हा त्यांनी फार गोंधळ करून ठेवलेला होता. अशा आमच्या रामकाकांना तमाशाचं वेड असलं तरी त्यांनी कधीही आपली मर्यादा ओलांडली नव्हती की कधी एखाद्या तमासगिरणीकरता आपलं शील भ्रष्ट केलेलं नव्हतं. त्यांना फक्त त्या तमाशातली ती लाजरी गाणी, ते त्या बाईचं लचकच नाचणं, त्यांचे ते हावभाव हे बघायला फार आवडत होतं. ते म्हणत तमाशा ही एक सौंदर्यानं भरलेली कला आहे. या कलेत स्त्रीच्या प्रत्येक अवयवाचं सौंदर्यपूर्ण दर्शन घडतं. आता ते तमासगिरणीवर इतर पाटलांसारखे पैसे जरूर उधळत पण मर्यादा राखून. आपल्याच तमाशाच्या विश्वात नेहमी दंग असणारे हे रामकाका कधी कुठल्या तमाशातनं घरी आले की स्वतःशी हसत हसत गुणगुणत राहत, चिंचा आल्या तर पाडायला, हात लावू नका माझ्या झाडाला. आता या दुहेरी अर्थाची फाजील गाणी सतत गुणगुणणं त्यांच्या दोन्ही दादांना पसंत नव्हतं, तरी ते गप्प राहत. तमासगिरणीवर पैसे उधळण्याच्या या नादामुळे आमच्या ह्या रामकाकांना नेहमी पैशाची चणचण भासत राहील. आता त्यांना कधी तमाशाला जायचं असलं आणि त्यांच्याजवळ पैसे नसले की ते सरळ आपल्या मोठ्या दौलती दादाजवळ जाऊन थोडे पैसे मागून घेत. त्यावेळी मात्र आपल्या या लहान भावावर न रागवता दौलती दादा त्यांना पैसे देताना जवळ घेऊन समजावत, अरे पोऱ्या रामा, आपण हाडाचे शेतकरी आहे. अरे पोरा, तमाशा हा पाटलांचा शौक. अरे आपण पान खाऊन नांगरणी झाल्यावर ताक पिणारी माणसं. तू असं तमासगिरणीवर पाटलासारखे पैसे उधळायला लागला तर कसं व्हायचं पोरा? मी ऐकलं परवा तू साताऱ्याला गेला होता तेव्हा तू सातारकर्णीच्या गळ्यात नोटांचा हार घातला आणि नंतर तिला रात्रभर तू इंगळी डसली ग ही लावणी पुन्हा पुन्हा नाचायला लावलं होतं. अरे मर्दा, आपलं खोतांचं मानाचं घराणं आहे. त्या खोत घराण्याला तुझं हे वागणं शोभतं का? तुझ्या या तमाशाच्या वेडापायी ती सातमाईंची आय तुझ्या नावानं माझ्याकडे बोंबलत असते की ह्यो रामा खोतांची आबरू वेशीवर टांगायला निघालाय आणि तिचं ते म्हणणं बरोबर आहे. हे बघ राम्या, आता हे सर्व पुरं कर, लग्न कर, संसाराला लाग बरं. आपल्या दादाचं हे भाषण ऐकल्यावर रामकाका खजील होऊन खाली मान घालून म्हणत, दादा, मी सातमाईंची आण घेऊन सांगतो, मी आपल्या खोतांच्या कुळाला बट्टा लागेल असं कधी वागलोच नाही. मी फक्त सातारकर्णीला रात्रभर नाचवलं, बाकी काही केलेलं नाही. दादा, मला तमाशा बघायला आवडतो आणि एक सधन खोत म्हणून मी पैसे उधळतो, तर त्यांना तो त्यांच्या कलेचा नजराणा असतो बरं. तसं दौलती काका त्यांच्या डोकीवरनं हात फिरवत भरलेल्या गळ्यानं म्हणत, अरे ते मला माहिती आहे रे पोरा.
अरे तुला तमाशा बघायला आवडतो म्हणून मी गप्प बसतो ना. अरे राम्या, तू एवढासा होतास तेव्हा आपले आई आणि बा गेले, नंतर आजोबा गेले, तेव्हा तुझी आणि लिंबोण्याची जबाबदारी माझ्यावर पडली आणि मी ती योग्य तऱ्हेनं पार पडली असं मला वाटतंय. मी तुला आणि लिंबोण्याला वाढवलं, लिंबोण्याचं लग्न केलं, पण आता तूच असा बेवारशासारखा 8-8 दिवस त्या तमाशाकडे घालवतोस म्हणून माझा जीव तुटतोय रे. त्यावेळी रामकाकांना कळत असे आपला दादा आता फार भावूक झालाय आणि लोखंड गरम असताना त्याच्यावर हातोडा मारला पाहिजे. हा विचार करून तो लगेच म्हणत असे, दादा मला आणखीन थोडे पैसे देतो का, हे मी शेवटचे मागतो. तसं लगेच आपल्या बंडीतनं नोटा काढून रामकाकांना देत दौलती काका म्हणायचे, राम्या अरे पोरा, तू लग्न करून मोकळा हो, म्हणजे चुलीकडे कोणीतरी आपलं असलेलं बरं असतं रे. निदान ती आपली वाट बघतीये म्हणून तरी तू लवकर घरी येशील. तेव्हा ते पैसे मोजत रामकाका म्हणायचे, दादा तू माझ्या लग्नाची काळजी करू नकोस. मला कोणी पोरगी पसंत पडली की मी लगेच तुला सांगेन. हां बरं, मी निघतो. पण तेव्हाच दौलती काका रामजवळ सरकून डोकं खाजवत इथे तिथे बघत खालच्या आवाजात कुजबुजले होते, अरे रामे, ती सातारकरीण कशी दिसते रे, आणि खरंच ती छान नसते का. तसं एकदम आपल्या दादाकडे बघत रामकाका म्हणाले, दादा ती सातारकरीण म्हणजे मक्याचं भरलेलं कणीस आहे. तुम्हाला तिचा नाच बघायचा असेल ना तर चला माझ्याबरोबर, 4 दिवस मजा करून येऊ. हे ऐकताच दौलती काकांना वाटलं होतं की अरे बापरे, आपण आपल्या लहान भावाकडे हे काय बोलून गेलो. तसे ते गडबडीनं म्हणाले, अरे अरे काय बोलतोयस तू, हे तुझ्या वहिनीने हा ऐकलं तर तिला काय वाटेल, बरोबर तू आता निघ. आणि ते बाहेर जाताना हलकेच रामकाकांकडे बघून डोळे मिचकावत म्हणत, लेका आम्ही तरुणपणी फक्त मातीतच लोळलो, पण तू तरी मजा करून घे. तेव्हा रामकाका जाणारे आपल्या दादाकडे बघून हलकेच हसत पुटपुटले होते, दादा रे आंबट ताक पिणारी तुम्ही माणसं, तुम्हाला ताकावर तरंगणाऱ्या लोण्याची अपूर्वाई वाटणारच, तरी तमाशा बघणं हे पाप नाही हे तुम्हाला कोण समजवणार. असतं एकेकाचं असं फुटकं नशीब. आता आमच्या दौलती काकांची रामकाकांबद्दल मायेची ही एक तरा होती, तर लिंबोण्या काकांची त्यांच्या बाबतीत दुसरीच तरा होती. पण हे दोनही भाऊ आपल्या लहान भावावर अतिशय माया करत. त्या दोघांनाही वाटत असे की आपल्या ह्या रामानं असं तमाशाच्या नादी न लागता लग्न करून मोकळं व्हावं. त्या दोघांचंही म्हणणं होतं की रामा तरुण आहे, त्याला तमाशा बघायला आवडतो ते ठीक आहे, त्यांनी तमाशा पाहण्यात जरूर जावं पण मर्यादेनं. तरी त्यांना आपल्या रामाचं ते तमाशा करता त्या गावी जाऊन 8-8 दिवस हॉटेलात राहणं, त्या तमासगिरणीवर पैसे उधळणं पसंत नव्हतं. आमच्या शिरगुप्पीला कधी असा तमाशाचा फड आला की दौलती काका, लिंबोण्या काका, तसेच माझे बाबा आणि काकाही आजीच्या नकळत तमाशाला जाऊन येत आणि सकाळी ते तमाशाचं सगळं विसरून आपापल्या कामाला लागत. पण रामकाकांचं तसं नव्हतं ना. एखादा तमाशा एखाद्या गावात आला की त्याचा फड तिथून हालेपर्यंत ते त्या गावात राहून एकच तमाशा सतत पाहत राहत. त्यांच्या या तमाशाच्या वेडामुळे त्यांनी त्यांना सांगून आलेल्या एकाही तरुणीला पसंत केलेलं नव्हतं आणि त्यामुळे ते आजपर्यंत सडे राहिलेले होते. आता दौलती काकांचं, लिंबोण्या काकांचं, तसंच आमच्या सातमाई आजीच्या सगळ्या मुलांची लग्न होऊन, त्यांना मुलं बाळं होऊन त्यांचे संसार भरलेले होते. फक्त एकटे रामकाका लग्नाचे राहिले होते. त्यामुळे बाकीचे गावकरी रामकाकांबद्दल वाटेल ते बोलून खोताच्या तोंडात शेण घालत होते आणि नेमकी तीच गोष्ट आजीला फार खटकत होती. कधी रामकाका आजीला भेटायला आले की त्यांना उपदेश करून अख्खा सातमाईंचा वाडा ते आपल्या डोक्यावर घेत असे. तसं ते सर्वांनाच वाटत होतं की रामकाकांनी तमाशाचा नाद सोडून आता लग्न करून मोकळं व्हावं. एकदा लिंबोणी काकांनी आमचे रामकाका घरी असताना लगबगीनं दौलती दादाकडे म्हणजे आपल्या मोठ्या भावाकडे जाऊन हलकेच सांगितलं, दादा मला स्वप्न पडलं होतं, आपल्या बांधावरच्या हिरव्या बाभळीच्या वर बसलेल्या हाडळीनं रामेची मानगूट घट्ट धरलेली असून त्यामुळे तो लग्न करत नाही आहे आणि तमाशाच्या नादाला लागला आहे. तेव्हा आपण त्या हाडळणीला पानं ठेवू
राम्यानं वाढवलेले केस आमच्या मारुत्यासारखे भादरून टाकू, म्हणजे बघ दादा 4 दिवसात तो लग्नाला तयार होईल. तेव्हा शिवाभक्तावर आणि आपल्या लिंबोणीच्या स्वप्नावर विश्वास नसलेले दौलती काका फक्त आपल्या राम्यावरच्या मायेमुळे म्हणाले, कर बाबा लिंबोण्या, तुला काय करायचंय ते कर, पण आपल्या राम्याचं लग्न झालं पाहिजे, तो संसाराला लागलं पाहिजे. अरे आता गावकरी सुद्धा त्याला बोलायला लागले. आणि नंतर आपल्या मोठ्या भावाची अनुमती घेऊन त्याच्याकडनं पैसे घेऊन लिंबोण्या काकांनी 2 कोंबड्या कापून एक अख्खी दारूची बाटली घेऊन 15 भाकऱ्यांबरोबर त्या शिवा भगताला पोट फुटेपर्यंत खाऊ घातलं. तेव्हा शिवा भक्तानं त्या बाभळीच्या झाडाखाली शेंदुरानं माखलेलं एवढंसं भाकरीचं पान मांडलेलं होतं. या कोंबडीच्या जेवणाला मात्र दौलती काका, लिंबोणी काका आणि राम काका बसले होते. तेव्हा तंगडी चोखता चोखता शिवा भगत म्हणाले होते, राम्या, आता बघ हे एवढं खाऊन मी तुझ्यावरचं अरिष्ट ओढवून घेतलं आहे. आता तुझ्यावरचं तमाशाचं भूत निघून जाईल आणि तू लग्न करून मोकळा होशील. तरी आता हे हडळण तुझ्या डोक्यावर बसून नये म्हणून तू आमच्या या मारत्यासारखे केस भादरून घे. त्यावेळी मात्र रामकाका आपल्या भरगच्च केसांवरनं हात फिरवत स्पष्टपणे म्हणाले होते, भक्तांनो, माझं डोकं मी सांभाळीन, पण कोणी माझ्या केसाला हात लावायचा नाही हे अगोदर मी सांगून ठेवतो. आणि सर्वांनी सांगूनही रामकाकाने आपले केस कधी मारुत्यासारखे भादरले नव्हते. तरी आता लिंबोण्या काका आपल्या भावाच्या मायेमुळे त्याच्यावरून ते तमाशाचं भूत उतरावं म्हणून दर 15 दिवसांनी शिवा भक्ताकडनं त्याच्यावर उतारा काढून पानं ठेवत होते. तरी त्याच्या दुसऱ्याच दिवशी तमाशाच्या निमित्तानं आमचे राम काका 8-8 दिवस वाड्यातनं गायब असायचे. आणि एकदा दौलती काकाच वैतागून लिंबोण्या काकांना म्हणाले होते, लिंबोण्या लेका, आता तुझं ते राम्याकरता पानं ठेवणं बंद कर. तो राम्या तिथे तमाशावर पैसे उधळतो आणि तू इकडं पानं ठेवण्यावर. त्यापरीस तो राम्या तमाशाला गेलेला आपल्याला परवडेल. मला तर लेका लिंबोण्या वाटतं त्या तुझ्या शिवा भक्तानंच राम्याचं लग्न होऊ नये म्हणून काहीतरी केलेलं असावं, हे असं फुकटचं हादडण्यासाठी. हे आपल्या दादाचं बोलणं ऐकून काहीही न बोलता लिंबोणी काका फक्त विचार करत गप्प बसलेले होते. आपला दादा कितीही ओरडला तरी आपल्या लहान भावाच्या मायेकरता दर 15 दिवसांनी मटण वड्याचं पान राम्याच्या नावानं ठेवतच. कधीतरी आपला भाऊ सुधारेल या आशेवर ते राहिले होते. एकदा रामकाका कोल्हापूरला तमाशा करता गेले ते महिनाभर तिकडेच राहिले. तसे ते येणाऱ्या जाणाऱ्या गावकऱ्यांकडनं आपल्या भावांना आपण ठीक आहोत असा सांगावा पाठवत होते म्हणा. तरी जेव्हा रामकाका महिना होत आला तरी आले नाहीत, तेव्हा मात्र दौलती काकाचं डोकं फिरलं होतं. त्यात काल ते 7 महिन्याच्या वाड्यात आजीला रामाबद्दल सांगायला गेले, तेव्हा माझी आजी रागानं म्हणाली, दौलत्या, मला काय सांगू नकोस. अरे तुझ्या आणि लिंबोण्याच्या फाजी लाडामुळे तो असा वाह्यात झालाय. तो तमाशाला गेला की तुम्ही त्याची शेतीवाडी सांभाळता, त्याला पैसे देता, त्याला तिथून आल्यावर पार्वती आणि रमी मायेनं चुलीजवळ बसवून भाकरी खायला घालतात. मग का नाही रे तो असा बाहेर तमाशाला जाणार? त्याला आता ती सवयच झाली आहे. पण दौलत्या, मी एक सांगते, पोरा लक्षात ठेव, असा तरणा बांड गडी महिना बाहेर राहायला लागला तर त्याचा पाय वाकड्यात पडणार नाही कशावरनं. उद्या त्यांनी तमाशातलीच एक बाई लग्न करून आणली नाही म्हणजे मिळवली, मग तू आणि लिंबोण्या बसा बोंब मारत, त्यांनी खालच्या खोताची आबरू घालवली म्हणून. तसं खाली मान घालून दौलती काका म्हणाले होते, आये, मला तुझं बोलणं पटतंय. तू आमची आय आहेस म्हणून तर मी राम्याचं सांगायला तुझ्याकडे आलो. आता तूच सांग, मी काय करू? आणि आजी तोंडात पान सारत म्हणाली होती, हे बघ, मी सांगते तसंच वागायचं. राम्या तुमच्या अंगावर आपल्या शेतीवाडीची कामं सोपून तमाशाला जातो ना, तेव्हा त्याला म्हणायचं, तुझ्या शेतीवाडीचं तुझं तू बघ, आम्ही तुझी शेतीवाडी सांभाळणार नाही, शेतांना पाणी पाजणार नाही, यापुढे आमच्याकडनं तुला पैसेही मिळणार नाहीत. आत्तापर्यंत आमच्या चुलीकडे बसून पुष्कळ भाकऱ्या खाल्ल्यास, आता तू तुझ्या चुलीकडे बसून स्वतः भाकऱ्या करून खा, पण आमच्या चुलीकडे नको. मग बघ तो कसा महिनाभरात वटणीवर येतो. अरे दौलत्या, काट्यानं काटा काढावा लागतो बाबा. हे ऐकून दौलती काका म्हणाले होते,
पण आहे राम्याला असं एकदम तोडणं बरं दिसेल का? अगं लहान आहे तो अजून. तशी माझी आजी करवाधून ओरडली, अरे दौलत्या, राम्या लहान आहे. त्याच्या बरोबरीच्या पोरांना 2-2 मुलं झाली आहेत आणि तू त्याला लहान म्हणतोस? जर तुम्हाला त्याचे असेच लाड करायचे असतील तर मग एखादी तमासगिरीण तुमच्या वाड्यात यायची तयारी ठेवा. तुमच्याबरोबर आम्हा खोतांची आबरूसुद्धा जाणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. खरं तर दौलती काकांना माझ्या आजीचं बोलणं अगदी पटलं होतं. त्यामुळे त्यांना आपल्या वाड्याकडे जाताना सारखं वाटत होतं की खरंच या अक्करमाशानं, राम्यानं समजा एखाद्या तमाशातल्या बाईशी लग्न केलं तर. नाही. आणि ते आपल्या वाड्यात आल्या आल्या पार्वती काकूंना म्हणाले होते, पार्वते, मला आपल्या राम्याचं लक्षण काही ठीक दिसत नाही, तेव्हा आता मीच त्याच्या लग्नाचं पाहणार आहे. त्याचं लग्न झाल्याशिवाय हा काही सुधारायचा नाही. अगं 4 शेमडी पोरं घरात असल्यावर कुणा लेकाच्याला तमाशाला जायचं सुचणार आहे? त्यावर भाकरी तव्यावर टाकत आमच्या पार्वती काकू म्हणाल्या, धनी अगदी बरोबर माझ्या मनातलं बोललात. एखादी गोष्ट वेळच्या वेळी झालेली बरी असते. तुम्ही त्याच्यासाठी पोरगी आणल्यावर रामा तुम्हाला काही म्हणणार नाही, तसा तो आपल्याला मान देतो. आणि दौलती काका रामेच्या लग्नाचा विचार करत राहिलेले होते. नंतर महिन्याभरानंच कोल्हापूरहून आलेल्या रामकाकासाठी दौलती काकांनी आपल्या ओळखीच्या नात्यातलं एक स्थळ आणलं होतं. आपल्या दोन्ही दादांचे आणि वहिनींचे रागरंग बघून रामकाकांनी सुद्धा निमूटपणे मुलगी पाहायचं कबूल केलं होतं. रामकाकांना निदान 2 वर्ष तरी लग्न करायचं नव्हतं, पण कुणी त्यांचं ऐकायला तयारच नव्हतं. आता ह्या मुली पाहण्याच्या वेळी कसा घोळ घालायचा हे मात्र त्यांनी मनोमन चांगलं ठरवून ठेवलं होतं आणि ते कुणाला माहिती नव्हतं. शेवटी तो सोमवार उजाडला. त्या दिवशी माझ्या आजीच्या अंगात जरा कणकण होती, तिचं डोकंसुद्धा जरा चढलेलं होतं. त्यामुळे दौलती काकांच्या वाड्यात रामकाकांना मुलगी दाखवण्याच्या कार्यक्रमात आग्रहाचं आमंत्रण असूनसुद्धा ती आजारपणामुळे जाऊ शकली नव्हती. त्यामुळे आजीनं आनंदी आत्याला आणि नागो काकांना तिथं पाठवलं होतं. हे स्थळ कोल्हापूरचं होतं. तशी पोरगी कृष्णी दिसायला काळी सावळी पण तरतरीत मध्यम बांध्याची होती. रामकाकांना शोभण्यासारखी होती. तिचं घराणंही चांगलं खातं पितं होतं. कृष्णीला घेऊन तिचे बाबा आणि मामा आले होते. वास्तविक मुलगी पाहायला मुलगा मुलीच्या घरी जातो, पण रामकाकांनी आपल्या पार्वती वहिनींना स्पष्ट सांगितलं होतं की मी कुणाच्या दारात मुलगी बघायला जाणार नाही, त्यांनी इथे यावं. तेव्हा दौलती काकांनीही जास्त न ताणता मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम त्यांच्या वाड्यावर ठेवला होता. त्यावेळी दौलती काकांच्या वाड्याच्या दिवाणखान्यात दौलती काका, लिंबोणी काका, शिवा भगत, आमचे नागो काका आणि मारत्या बसलेले होते. बाजूला पार्वती काकू, रमी काकू आणि आनंदी आत्या बसल्या होत्या आणि त्यांच्या बाजूला कृष्णी, तिचे वडील आणि मामा बसले होते. ते सर्वजण रामकाकांची वाट बघत होते, कारण ते सकाळी न्याहारी करून उसाला पाणी पाजून येतो म्हणून गेले होते. बिचारी पाहुणे मंडळी येऊन तासभर उलटला होता तरी रामकाकांचा पत्ता नव्हता. आता मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर कोणी वाड्यातच थांबणार ना, पण रामकाकांचं तसं नव्हतं. ते उठले आणि वहिनींना उसाला पाणी पाजून येतो म्हणून गेले ते गेलेच. शेवटी दौलती काकाच कंटाळून उठून बाहेर आले आणि त्यांनी बाहेरून खूण करून नागो काकांना बाहेर बोलवलं आणि आल्यावर म्हणाले, नाग्या, अरे हा लेकाचा कुठं आडमडला देव जाणे. का हा उसाला पाणी पाजतो म्हणून तिथूनच कुठल्या तमाशाला तर नाही ना जाऊन बसला? आता हे त्याचं असं वागणं बरं दिसतं का? नागो, जा त्याला बघून ये, नाही तर त्या मंडळींना मला जेवणासाठी थांबवावं लागेल. तसे नागो काका म्हणाले, दौलती दादा, मी जातो, राम्याला घेऊन येतो, तोपर्यंत वहिनींना त्यांचं चहा पाण्याचं बघायला सांग. आणि थोड्या वेळानं नागो काका रामकाकांना घेऊन आले. आल्याबरोबर डोकीवर पदर घेऊन संकोचून खाली मान घातलेल्या कृष्णीकडे बघून म्हणाले, मंडळी, मला यायला जरा उशीर झाला. याचं काय आहे, पोरगी कधीही बघता येते, पण पोटा पाण्याचं अगोदर पाहायला लागतं ना. दौलती काका मनातच म्हणाले, याला कधीपासनं पोटा पाण्याचं पडलं. आमचे रामकाका आणि नागो काका आत येऊन बसले तेव्हा रामकाकांनी कृष्णीला पाहिलं. काळी तेलकट्ट तोंडाची आणि पदरानं तोंड झाकून बसलेली कृष्णी त्यांना अजिबात आवडली नव्हती.
ती एखाद्या चुलीच्या पोतेऱ्याप्रमाणे मळकट्ट आणि कळकट्ट होती. अशा ह्या पोतेऱ्या स्त्रीबरोबर आयुष्य काढायचं? शी! त्या तमाशातल्या लावण्यवतीची जरासुद्धा तिला सर नव्हती. अशा विचाराने त्या कृष्णीकडे बघत असताना कृष्णीचे वडील त्यांना म्हणाले, रामराव, ही माझी लेक कृष्णी 6वी पास असून तिला सर्व स्वयंपाक चांगला येतो. शेणाच्या शेण्या थापण्यापासून ते भाकऱ्या थापण्यापर्यंत सर्व काही तिला येतं. तेव्हा रामकाका म्हणाले, 1 मिनिट थांबा. आणि ते सरळ कृष्णीला उभी राहा म्हणाले. ती उभी राहिल्यावर ते म्हणाले, तुला चिंचा आल्या तर पाडाला, हात लावू नका माझ्या झाडाला, या गाण्याच्या तालावर नाचता येतं का? येत असेल तर नाचून दाखव. तेव्हा तिथले सर्वजण त्यांच्याकडे आ वासून बघत असताना ती बर्फासारखी थंड पडलेली कृष्णी बा म्हणून खाली बसून रडायलाच लागली. तसा भानावर आलेल्या तिचा बा एकदम दौलती काकांकडे बघून ओरडला, अहो खालच्या माळ्याच्या खोतांनो, तुमच्या या 1.5 दमडीच्या भावाला एखादी तमासगिरीण शोधायची सोडून आमच्या पोरीला इथे कशापायी बोलवलं? अहो आमच्या पोरीला बैठकीत नाचवायला आम्ही तमासगीर नाही. आईच्या त्याच्या म्हणे चिंचा आल्या तर पाडाला. तेव्हाच त्या पोरीचा मामा कावून ओरडला, खोतानो, तुमच्या या भावाचे प्रताप पार कोल्हापूरपर्यंत पोचले, तरी आम्ही तुमच्या सातमाईंच्या खोताच्या घराण्याचा विचार केला. आमची पोर सातमाईंची सून होणार म्हणून माझ्या भाचीला घेऊन आलो, तर हा शिंचा लेकाला आपली लंगोट आवळता येत नाही आणि आमच्या पोरीला नाचवायला निघालाय. अरे यापेक्षा त्याच्या वहिनींना नाचायला सांगा की. हे ऐकता मात्र आमचे दौलती काका चिडले आणि शब्दाला शब्द वाढत गेला. शेवटी नागो काकांनी कसं तरी प्रकरण थांबवून कृष्णीला, तिच्या वडिलांना आणि मामाला बैलगाडीत बसवून पाठवून दिलं. तेव्हा रामकाका आपल्या पार्वती वहिनींच्या चुलीकडे बसून भाकरीची वाट बघत होते. आता आमच्या रामकाकांचा वाड्यात पाव भाग होता. त्यांच्या वाट्याची शेतीवाडी असल्यामुळे ते तसे कोणावर अवलंबून नव्हते. त्यात आपले भाऊ आपल्यावर कितीही रागवले तरी त्यांची माया त्यांना माहिती होती. त्यांच्या दोन्ही वहिन्या त्यांना चुलीकडे बसून पोरासारखं पोटभर वाढत होत्या. या सर्व कारणानं रामकाका जरा आगाऊपणानं वागत होते. पुढे रामकाकांना अनेक स्थळं आणली गेली आणि त्याचा परिणाम ती सर्व स्थळं दौलती आणि लिंबोणी काकांशी भांडूनच परत गेली. शेवटी एकदा कंटाळून आमचे दौलती काका आमच्या आजीजवळ येऊन म्हणाले, आये, आता मी माझ्या रामाचं लग्न काय करू ते तू सांग. तशी आजी हसत म्हणाली, दौलती पोरा, आता रामाला तू एखादं स्थळ आणण्या अगोदर त्या पोरीच्या बापाला त्या पोरीला थोडं नाचून दाखवायला सांग, मग बघू काय होतं. ते ऐकून निराश होऊन दौलती काका तिला म्हणाले, आये, मी तेच देखील केलं. आता ती पोरगी राम्यासाठी थोडी कंबर लचकून नाचायला तयार होते, तर तिचा बा तयार होत नाही ना. तो म्हणतो हा बाप्या माझ्या पोरीला तमाशात पाठवेल, आम्हाला नगसते. या सगळ्याचा परिणाम म्हणून आमचे रामकाका अजून ज्वारीच्या सडाप्रमाणे सडेच राहिलेले होते. एकदा मात्र गंमत झाली. अगदी पहाटे रामकाका आपल्या अंथरुणात असतानाच लिंबोणी काकांनी रामकाकांची मानगुटं धरली आणि शिवा भक्तानं त्यांचे कपडे काढून त्यांना विवस्त्र करून संपूर्ण तपासून पाहिलं. त्याच्या गालफडात 2 ठेवून ते गंभीरपणे लिंबोण्या काकांना म्हणाले, अरे लिंबोण्या, याचं लिंग बघ ताठ झालंय, याला लिंगप्पाच्या झपाट्यानं धरलाय. तसे रामकाका त्या दोघांच्या हातातून कसं तरी आपल्याला सोडवून घेत म्हणाले, अरे दादा, मला लघवी लागली आहे, मी जातो. तेव्हा लिंबोणे काका ओरडले, राम्या गप्प बस. आणि शिवा भगत लिंबोणी काकांना म्हणाले, लिंबोण्या, हा कडक उतारा आहे, याला अख्खा बोकड कापून 4 दारूच्या बाटल्या माझ्या घराकडं पाठवून दे. मी तिथे 4 दिवस उतारायची पानं लिंगप्पाला ठेवत जाईन. 5व्या दिवशी मात्र तू इथे पुरणपोळीचं जेवण घालायचं आहे. तसं कसं तरी उठून आपला लेंगा आणि शर्ट घालत रामकाका ओरडले, शिवा भक्ता, तू माझ्या दादाला माझं काही सांगून बोकड मागून फसवू नका, नाही तर माझ्याशी गाठे लक्षात ठेव. तू लिंबोणे दादाकडनं काही कर, पण यापुढे माझ्या फंदात पडायचं नाही.
एवढं बोलून ते अचानक हसत हसत शिवा भक्ताभोवती गोल गोल फिरत नाचत त्यांना चिडवत म्हणाले, बोकड आला या खायाला, हात लावू नका माझ्या बोकडाला. दारू आला या प्यायाला, हात लावू नका माझ्या दारूला. असं म्हणत ते शिवा भक्ताचं धोतर ओढायला लागले, त्यांना गुदगुल्या करायला लागले. तसं शिवा भगत अत्यंत रागानं राम काकांना शाप घालत आपलं धोतर सांभाळत ओरडले होते, राम्या व्यतळा, तुझं कधी लग्नच होणार नाही, तू सडाच नाचत राहशील. तेव्हा लिंबोणी काकांनी त्यांना घाईघाईनं बाहेर नेलं होतं. असे हे आमचे तमासवेडे राम काका होते आणि त्या ढोंगी शिवा भक्ताच्या शापानं आमच्या राम काकांचं काही बिघडलंही नव्हतं. पुढे खूप गोंधळून त्यांचं लग्न झालं आणि आपल्या संसारात ते सातमाईंच्या कृपेनं समाधानी राहिले होते, कारण आमच्या सातमाईंचा पदर आमच्या सर्वांवर होता. ही सगळी नंतरची गोष्ट आहे. आता आपण आरा काकांच्याकडे जाऊया. श्रोते हो, सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागाचं पुढचं प्रकरण आहे, आमच्या आरा काकांचं घराणं. भेटूयात उद्या ऐकण्यासाठी आरा काकांचं घराणं आणि त्यांच्याविषयी काही.